नमस्कार मित्रांनो, डॉक्टर ढोलेच सिंपल आयुर्वेदामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण कल्पस्थानाबद्दल वर्णन केलं, कल्पस्थानाबद्दल चर्चा केली. तर यामध्ये पाहत असताना सुरुवातीचे जे 6 अध्याय आहेत, तर त्या 6 अध्यायांपैकी मदनफल आहे, जीमूतक आहे, इक्ष्वाकू आहे, धामार्गव आहे, वत्सक आहे आणि कृतवेदन आहे. तर ही सर्व जी द्रव्ये आहेत तर ती वामक द्रव्ये आहेत. तर वामक द्रव्य म्हणजे काय, तर ज्या औषधी द्रव्यामुळे वमन घडते अशा द्रव्यांना वामक द्रव्य म्हटलेलं आहे. आणि वामक द्रव्यांची व्याख्या सांगत असताना शास्त्रकार असं सांगतात की ज्या द्रव्यामुळे वमन घडते अशा द्रव्यांना वामक द्रव्य म्हणतात. आणि वामक द्रव्यांच्या बाबतीमध्ये सांगत असताना शास्त्रकार म्हणतात की ही जी द्रव्ये असतात ही उष्ण, तीक्ष्ण, सूक्ष्म, व्यवायी आणि विकासी अशा गुणांची असतात. आणि व्यवायी आणि विकासी गुणांची असल्यामुळेच ही द्रव्य पचनाची अपेक्षा न करता स्ववीर्याने लगेच हृदयाकडे जाऊन दशधमनींद्वारे संपूर्ण शरीरातील सर्व स्थूल व अनुस्रोतसांपर्यंत पोहोचतात. व्यवायी विकासी ह्या त्यांच्या गुणामुळे स्थूल अनुस्रोतसांपर्यंत पोहोचलेले असल्यामुळेच वामक द्रव्ये जी आहे ती तिच्या उष्ण तीक्ष्ण गुणामुळे आग्नेय गुणामुळे त्या ठिकाणी असणारा दोषसंघात दूर करतात आणि दोषांना शरीर धातूपासून सुट्टे करतात. शरीर धातूशी लीन असलेले दोष सुट्टे झाल्यामुळे अनुप्रणव भावामुळे आमाशयात येऊन ते दाखल होतात. अनुभाव म्हणजे काय सांगितलेलं इथं की अनुमार्गाने प्रवेश करणे आणि प्रवण भाव म्हणजे कोष्टाकडे येण्यास प्रवेश करणे. तर अनुप्रवण भावामुळे काय होतं की दोष कोष्टामध्ये येण्यासाठी प्रवृत्त होतात आणि हे जे कार्य जे होते ते स्नेह कर्मामुळे होते. स्नेहन कर्मामुळे ते कार्य घडून येते आणि उत्कृष्टपणे घडून येते. म्हणजे साधारणतः जर आपण दैनंदिन जीवनामध्ये जर उदाहरण पाहिलं तर की एखाद्या भांड्याला जर तेल लावलेलं असेल तर त्या भांड्यामध्ये मध किंवा तत्सम पदार्थ चिकटून राहत नाही. मधासारखा पदार्थ चिकटून राहू शकत नाही, कारण त्यामध्ये तसंच जर तुम्ही शरीराच्या बाबतीमध्ये पाहिलं तर स्नेहभावित जी काया आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा दोष हे शरीर धातूशी लीन राहू शकत नाही. म्हणूनच अशा व्यक्तीमध्ये वामक द्रव्यांकडून दोष जे आहेत सहज आमाशयप्रत जाऊ शकतात. तर मूळतः वामक द्रव्यामध्ये जे आहेत तर ते महत्त्वाचे जे गुण आहेत तर उष्ण, तीक्ष्ण, सूक्ष्म, व्यवायी आणि विकासी हे गुण आहेत. तर कल्पस्थानामध्ये प्रथमतः सांगत असताना पहिले जे 6 अध्याय जे सांगितलेले आहेत तर ते वमनाच्या द्रव्याच्या दृष्टीने सांगितलेले वमन द्रव्यच आहेत ते सगळे 6. तर त्यामधले मदनफल आहे, जीमूतक आहे, इक्ष्वाकू, धामार्गव, वत्सक आणि कृतवेदन. पहिले 6 अध्याय तर ते वमन द्रव्यामध्ये सांगितलेले आहेत. तुम्हाला जर ध्यानात ठेवायचं असेल तर शॉर्ट बट स्वीट MGEDVK MGEDVK हे वमन द्रव्यासाठी सांगितलेले पहिले अध्याय आहेत. अध्यायानुसार M म्हणजे मदनफल आहे, जी म्हणजे जीमूतक आहे, इक्ष्वाकू, धामार्गव, वत्सक आणि कृतवेदन. ह्या पद्धतीने तुम्ही सोप्या पद्धतीने ध्यानात ठेवू शकता. कल्पस्थानाचा अभ्यास करत असताना ह्या दृष्टीने लक्षात ठेवलं तर सहजगत्या अध्याय वाचून होतो. परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एवढे मोठे अध्याय, एवढी चरक उत्तरार्धाची जी रचना आहे, चिकित्सास्थान जे आहे तर ते 30 अध्यायांचं आहे. नंतर कल्पस्थान 12 अध्यायांचं आहे आणि सिद्धिस्थान 12 अध्यायांचं आहे. तर एक्झाम पूर्वी एवढं सगळं वाचून होणं अशक्य आहे. तर त्यामुळे तुम्ही अनेक क्लुप्त्या योजून कमी कालावधीमध्ये तुम्हाला ग्रंथाचं वाचन करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला छोट्या छोट्या क्लुप्त्या बनवत अध्याय कंप्लीट करणं गरजेचं आहे. कल्पस्थानातीलच यापुढीलचा जो अध्याय आहे तो वत्सक जो कल्प अध्याय आहे, आता तो वत्सक कल्प व्याख्यास्यम हे आपण घेणार आहे. कल्पस्थानामधील पहिले जे 6 अध्याय आहेत तर मदनफल आहे, जीमूतक आहे, इक्ष्वाकू आहे, धामार्गव आहे, वत्सक आणि कृतवेदन. यामधील जे छोटे छोटे अध्याय जर तुम्ही लवकर जर वाचून काढले आणि संपुष्टात आणले आणि त्याचं वाचन केलं, सहजासहजी लक्षात ठेवता येईल असे जे छोटे छोटे अध्याय जर तुम्ही अगोदर कंप्लीट केले तर तुम्हाला तुमचं वाचनही पटकन होईल, लक्षातही लवकर राहतील आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने जे महत्त्वाचे अध्याय आहेत तर ते तुम्ही शीघ्रतेने करणं गरजेचं आहे. तर त्यापैकीच असलेला एक जो आहे वत्सक कल्प अध्याय व्याख्यास्यम, हा कल्पस्थानामधील 5मो अध्याय आहे. तर त्या वत्सक कल्पाचं आज आपण सविस्तर विवेचन करूया, सविस्तर वर्णन करूया. तर आपण वत्सक कल्प अध्याय व्याख्यास्यम पाहत आहोत.
तर कोणत्याही कल्पस्थानामधील अध्याय वाचत असताना एक लक्षात ठेवायला हवं की आपल्याला त्याच्यामधलं काय काय सांगितलेलं आहे. वत्सक कल्प अध्याय हा पंचम अध्याय आहे. तर कोणत्याही कल्पस्थानामधील कोणत्याही अध्यायापैकी ज्यावेळेस तुम्ही वर्णन करायला जातात तर त्याला असणारी पर्यायी नावं त्याचा संग्रह कसा करायचा आहे किंवा त्यापैकी जे वापरायचं आहे फलपुष्प बीज किंवा काय वापरायचं आहे तर त्या गोष्टींचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. संग्रह विधी कसा आहे, त्यापैकी तुम्हाला काय वापरायचं आहे, त्याच्या द्रव्यापैकी असणाऱ्या त्या कल्पापैकी तुम्हाला त्यापैकी जे वृक्ष किंवा फळ आहे, त्याचं पुष्प आहे, पानं आहे किंवा देठ आहे, तर यापैकी तुम्हाला कल्पामध्ये वापरत असताना त्यामधील कोणतं वापरायचं आहे तर तेही उपयुक्तांग सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये वर्णन करणं गरजेचं आहे. आणि सोबतच त्याचे योग म्हणजे वेगवेगळ्या क्वाथासोबत, चूर्णासोबत, जलासोबत, कृषरेसोबत कोणकोणते द्रव्यांसोबत तुम्हाला त्यांचे योग तयार करायचे आहेत किंवा शास्त्रकारांनी योग सांगितलेले आहेत तर त्याचाही तुम्हाला सविस्तरपणे त्या अध्यायामध्ये किंवा त्या कल्पामध्ये वर्णन करत असताना तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आपण वत्सक कल्प पाहूया. तर वत्सक कल्प जे सांगितलेलं आहे, वत्सकालाच दुसरं नाव कुडा असं दिलेलं आहे. वत्सकालाच कुडा असं म्हटलेलं आहे. पर्यायी नावामध्ये कुडा पण आहे. त्याच्यानंतर पर्यायी नावामध्ये कुटज हेही नाव त्याच्यामध्ये दिलेलं आहे. पर्यायी नावामध्ये कुटज आहे, शक्र आहे, वृक्षक आहे, गिरिमल्लक हे सुद्धा त्याच्यामधलंच एक पर्यायी नाव आहे. त्याच्यानंतर इंद्रयव सुद्धा त्याला म्हटलेलं आहे. तर पर्यायी नावापैकी साधारणतः सामान्यपणे जास्त करून प्रचलित असलेल्यापैकी कुटज हे नाव त्याचं जास्त करून प्रचलित आहे. तर वत्सक कुडा किंवा कुटज असं त्याला नेहमी म्हटलं जातं. कुटज बीजांनाच इंद्रयव हे सुद्धा एक नाव त्याचं प्रचलित नाव असलेल्यापैकी आहे. तर कुटजामध्ये आपल्याला जे सापडतात तर पुरुष आणि स्त्री कुटज असं सापडतात. तर ज्या कुड्यांची कुडा किंवा कुटज या याची वृक्षाची फळे मोठी असतात आणि फुले पांढरी असतात, पाने स्निग्ध असतात तर तो नर कुटज वृक्ष समजावा. फळं मोठी आहेत, फुलं पांढरी आहेत आणि पानं स्निग्ध आहेत. तर याच्यामध्ये फळं मोठी असणार आहेत आणि फुलं पांढरी असणार आहेत. तर याच्यामध्ये श्रीकुटजामध्ये याच्यामध्ये सांगत असताना शास्त्रकार सांगतात की ज्यावेळेस तुम्ही पुरुष कुटज आणि स्त्री कुटज याच्यामध्ये वृक्षांमध्ये ज्यावेळेस तुम्हाला डिफरन्स पाहायचा असतो तर याच्यामध्ये पुरुष कुटजामध्ये जे आहेत तर जी फळे जी आहेत तर ती मोठ्या स्वरूपात आहेत आणि जी फुलं जी आहेत तर ती पांढरी आहेत. मात्र तेच जर तुम्ही स्त्रीकुटज वृक्षामध्ये जर पाहायला गेले तर याच्यामध्ये फुलं जी आहेत आणि फुले जी आहेत ती अरुण वर्णाची आहेत आणि फळं जी आहेत स्त्रीकुटजामध्ये फळं जी आहेत तर ती लहान स्वरूपाची आहेत. तर पुरुष कुटज आणि स्त्री कुटजामध्ये डिफरन्स ज्यावेळेस तुम्ही वनस्पती पाहत असता किंवा तो वृक्ष पाहत असता तर त्यावेळेस असं लक्षात येतं की पुरुष कुटज आणि स्त्री कुटजामध्ये डिफरन्स जर लक्षात घ्यायचा असेल तर पुरुष कुटजाची फळं जी असतात ती मोठी असतात आणि पुरुष कुटजाची फुले जी असतात ती पांढरी स्वरूपाची असतात. स्त्री कुटजामध्ये पाहायला गेलं तुम्ही तर फळे ही लहान स्वरूपाची असतात आणि फुले ही अरुण वर्णाची किंवा श्याम वर्णाची असतात. श्याम म्हणजे काळसर कृष्ण वर्णाची असे असतात. कुटजाचा जो उपयोग आहे तर तो रक्तपित्त व्याधीमध्ये होतो, कफ विकारामध्ये होतो, ज्वरामध्ये होतो, हृदरोगामध्ये होतो, रक्त व्याधीमध्येही होतो, विसर्प व्याधीमध्ये सुद्धा होतो. तर रोगग्नता कोणकोणत्या व्याधीवर तो कल्प चालतोय तर याची तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कुटज संग्रह विधी जो आहे तर
जसं तुम्ही पाहिलं की पुरुष कुटज आणि स्त्री कुटज, पुरुष कुटजामध्ये फळं आकाराने मोठी आहेत, स्त्री कुटजामध्ये जे आहेत ती फळं लहान याच्यामध्ये आहेत. तर कुटजाचे जे घ्यायचे आहेत तुम्हाला तर फळांचा संग्रह करायचा आहे, फळांच्या बीजांचा संग्रह करायचा आहे. तर कुटज घ्यायचे आहे ते तुम्हाला ते फलबीज घ्यायचं आहे. तर याच्यासाठी तुम्हाला फलबीज घेण्यासाठी अंतर्नख मुष्टी, जसं तुम्ही मदन फल मध्ये वापरलेलं आहे किंवा जीमूतक मध्ये आहे, अंतर्नख मुष्टी म्हणजे हाताची मुठी बंद केल्यानंतर जेवढं त्याच्यामध्ये चूर्ण द्रव्य किंवा द्रव्य मावू शकतं तेवढं द्रव्य, तर ही मात्रा जी आहे तर ती 2 तोळे सांगितलेली आहे. शास्त्रकारांनी 4 पल्ल मात्रा सांगितलेली आहे, परंतु साधारणतः ती चिकित्सा उपक्रमामध्ये वापरत असताना मात्र ती साधारणतः 2 तोळेपर्यंत ही मात्रा वापरली जाते. तर याच्यामध्ये सांगत असताना कुटजाचा संग्रहविधी करत असताना त्यांनी सांगितलेलं की कोणत्याही कुटज वृक्षाचा फलबीज घेऊन त्याचा चूर्ण करायला सांगितलेलं आहे आणि रक्तकांचनार सारख्या किंवा कोविदार इथं आदी 8 द्रव्यामध्ये रात्रभर ते भिजत ठेवायला सांगितलेलं आहे. भिजत ठेवल्यानंतर कोणत्याही काड्यामध्ये कोविदार आहे, त्यालाच आपण रक्तकांचनार वगैरे म्हणतो, तर अशा द्रव्यामध्ये रात्री भर त्याला भिजत ठेवायला सांगितलेलं आहे. प्रातःकाळी हाताने तुम्ही चांगलं कुस्करून घ्यायला सांगायचं आहे. त्याच्यानंतर सैंधव आणि मधाबरोबर मिसळून द्यायचं, तर उत्तम वमन होतं. तर क्वाथाबरोबर असणारे त्याचे 9 आहे. शास्त्रकार त्याच्यामध्ये सांगत असताना श्लोकामध्ये व्यवस्थित वर्णन करतात की काले फलानि संगृह्य तयो शुष्कानि निक्षिपेतः तेषां अंतर्नख मुष्टी जर्जरीकृत्य भावयेत मधुकस्य कषायेन कोविदार अभिस्तथा निशिस्थित विसृदै लवणं शौद्र संयुतं पेवेद्वामनं श्रेष्ठं पित्तश्लेष्मं निर्हरणं. तर शास्त्रकार त्याच्यामध्ये सांगत असताना सांगतात की कुटजाचा संग्रह विधी करत असताना फलबीजाचा संग्रह करायचा. तो फलबीजाचा संग्रह करत असताना तुम्हाला अंतर्नख मुष्टी 2 तोळेपर्यंतची मात्रा तुम्हाला ते फलबीजाची घ्यायची आहे. त्याच्यासोबत कोविदार किंवा ज्याला आपण रक्तकांचनार असं म्हणतो, अशा आधी अजून 8 द्रव्यांचा तुम्हाला घ्यायचं आहे. तर काड्यामध्ये रात्रभर ते भिजत घालायचे आणि भिजत घातल्यानंतर मात्र सकाळी मात्र प्रातःकाली चांगलं कुस्करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये शास्त्रकार श्लोकामध्ये सांगतात की निशिस्थितः विसृद्धं तैलम लवणम शौद्रम संयुक्तम. तर त्याच्यामध्ये सैंधव आणि मध हे त्याच्यामध्ये घ्यायचे. घेतल्यानंतर त्याचं सेवन केलं असता पित्तज आणि कफज विकारांचा नाश असा होतो. त्यांनी अशा जे द्रव्य तुम्ही घेता तर त्यानंतर वमन अतिशय चांगल्या रीतीने होत असतं. त्यानंतर शास्त्रकार पुढं सांगत असताना कुटजाचे अजून एक काही योग सांगतात, तर ते योग पण आपण पाहणार आहोत. तर कुटजाचा योग सांगत असताना शास्त्रकार पुढं सांगतात की इंद्रिय चूर्णाला रुईच्या चिकाच्या सुद्धा 8 दिवस भावना देऊ शकता तुम्ही. असे हे चूर्ण जे आहे जीव क्वाथाबरोबर घ्यायला सांगितलेलं आहे. तर चूर्णाचे सुद्धा त्यांनी 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर 5 चूर्णांबरोबर सुद्धा तुम्ही कुटज चूर्ण हे घेऊ शकता. तर त्याच्यामध्ये सांगत असताना मदनफल, जीमूतक, इक्ष्वाकू, जीवंती आणि मोहरीचा क्वाथ किंवा मोहाच्या फुलांचा रस किंवा लवण जलाबरोबर सुद्धा तुम्ही ते प्राशन करू शकता. तर चूर्णाचे सुद्धा 5 सांगितलेले आहेत. क्वाथाबरोबर जे सांगितलेले आहेत तर ते 9 सांगितलेले आहेत, रक्तकांचनार आणि इतर 8. तर असं सांगितलेलं आहे. चूर्णासोबत सांगत असताना मात्र त्यांनी मदनफल, जीमूतक, इक्ष्वाकू, जीवंती आणि मोहरीचा क्वाथ किंवा मोहरीच्या फुलांचा रस किंवा लवण जलाबरोबर असं ते प्राशन करावं. हाही एक चूर्णयोग आहे. किंवा लवण जलाबरोबर सुद्धा तुम्ही मिसळून हे घेऊ शकता. त्याच्यानंतर कृषरे बरोबर खिचडी सोबत सुद्धा सेवन करू शकता. तर याच्यामध्ये सांगत असताना शास्त्रकार सांगत असताना क्वाथाबरोबर सुद्धा जे आहेत तर 9 योग सांगितलेले आहेत. क्वाथाबरोबर 9 योग सांगितलेले आहेत. चूर्णाबरोबर जे सांगितलेले आहेत तर ते 5 योग सांगितलेले आहेत. जलासोबत तुम्ही योग कुटज बीजाचे घेऊ शकता. तर ते जलाबरोबर 3 सांगितलेले आहेत. आणि कृषरा म्हणजे खिचडी सांगितलेली आहे. तर खिचडीसोबत 1 असे 9, 5, 14, 3, 17 आणि 1, 18 योग शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत. तर
याच्यामध्ये सारांश रूपाने जर तुम्ही पाहिलं तर ते क्वाथासोबत 9, चूर्णासोबत 5, जलासोबत 3, कृषरेसोबत 1, 18 योग सांगितलेले आहेत. तर याचं तुम्ही ध्यानात ठेवायचं म्हटलं तर KCJK असं तुम्ही ध्यानात ठेवू शकतो की क्वाथासोबत 9 आहेत, चूर्णासोबत 5 आहेत, जलासोबत 3 आहेत आणि कृषरेसोबत 1 आहे, असे 18 योग सांगितलेले आहेत. तर एकंदर इथं अध्याय संपुष्टात येतो. इथे अग्नेश कृते तंत्र चरक प्रति संस्कृते दृढ बल पुरयिते कल्पस्थाने वस्सक कल्प अध्याय नाम पंचम अध्याय. तर एकंदर आपण जर पूर्ण वस्सक कल्प जर पाहिला तर वस्सक कल्पामध्ये सारांश रूपाने काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवू शकता. वस्सकालाच पर्याय नाव असलेलं कुडा किंवा कुटज आहे. त्याच्यानंतर कुटज बीजालाच इंद्रयोग म्हटलेलं आहे. असे पर्याय नाव सोप्या स्वरूपातले तुम्ही ध्यानात ठेवू शकता. त्याच्यानंतर पुरुष आणि स्त्री कुटज वर्णन जे सांगितलेलं आहे तर ते हे ध्यानात ठेवू शकता. पुरुष कुटज आणि स्त्री कुटजामध्ये पुरुष कुटजामध्ये फळं जी आहेत तर ती मोठ्या आकाराची आहेत, फुलं जी आहेत तर ती पांढऱ्या स्वरूपाची आहे. स्त्री कुटजामध्ये फळं जी आहेत तर ती लहान आकाराची आहे आणि जी फुलं आहेत तर ती अरुण किंवा श्याम वर्णाची आहे. त्यानंतर तुम्ही त्याचे कल्प पाहत असताना किंवा योग पाहत असताना तुम्हाला हे माहीत पाहिजे की क्वाथासोबत, चूर्णासोबत, जलासोबत आणि कृषरेसोबत असे त्याचे योग सांगितलेले आहेत. KCJK. तर हे टोटल जे आहेत तर 9, 5, 3 आणि 1 एकूण जे योग सांगितलेले आहेत तर ते 18 योग सांगितले आहेत. क्वाथ, चूर्ण, जल आणि कृषरा. त्याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं काय ध्यानात ठेवायचं की क्वाथासोबत आहेत तर याच्यामध्ये वस्सक जे आहेत तर वस्सक जे घेतलेलं आहे तर ते फलबीजाचे चूर्ण घेतलेलं आहे. तर ते 2 तोळे घ्यायचे, अंतर्नख मुष्टी त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ते क्वाथ जे आहे तर रक्तकांचनासोबत ते भिजत ठेवायला सांगितलेलं रात्रभर. सकाळी हाताने चांगलं कुस्करून घ्यायचं आणि सैंधव आणि मधाबरोबर ते प्राशन करायचं, योग्य रीतीने वमन होणार आहे. चूर्णासोबत सांगत असताना त्यांनी सांगितलेलं की अगोदरचे जे तुम्हाला अध्यायामधले आहेत ती द्रव्य त्यांनी एकत्र घ्यायला सांगितलं की मदनफल आहे, जीमोदक आहे, इश्वाकू आहे, जिवंती आहे आणि याच्यासोबत प्राशन करायला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर लवण जलाबरोबर प्राशन करायला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर लवण जलाच्या बाबतीमध्ये सांगत असताना त्यांनी मोहरीचा क्वाथ, मोहरीचा फुलांचा रस आणि लवण जलाबरोबर प्राशन करायला सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर जी कृषर आहे खिचडीसोबत तुम्हाला ते प्राशन करायला सांगितलेलं आहे. अत्यंत सोपा सुलभ पद्धतीचा हा अध्याय आहे. तुम्ही जर KCJK असं जर ध्यानात ठेवलं, क्वाथ आहे, कृषर आहे, चूर्ण आहे, जल आहे, 9, 5, 3, 1 पंचम अध्याय आहेत, 18 योग आहेत. अत्यंत सोप्या सरळ याच्यामध्ये शास्त्रकारांनी अत्यंत सोप्या पद्धतीने याच्यामध्ये पंचम अध्याय वर्णन केलेलं आहे. अशा पद्धतीने छोटे छोटे जे अध्याय आहेत तर तुम्ही जर ते अभ्यासले तर तुम्हाला अभ्यासासाठी आणि सहजगत्या तुम्हाला आकलन होऊ शकतं आणि त्याचा वेग येऊ शकतो. वाचण्यासाठी सुद्धा वेग येण्यासाठी सुद्धा तुम्हाला तो अगोदर तो अध्याय समजणं असणं गरजेचं आहे. होप सो तुम्हाला हा अध्याय जो मी सविस्तररित्या आणि संक्षेप स्वरूपात वेगवेगळ्या पद्धतींनी समजावून सांगितलेला आहे हा तुम्हाला समजला असावा अशी मी आशा करतो. तुम्हाला जर अजून काही कल्पस्थानामधील, सिद्धिस्थानामधील अध्याय जर इथे सविस्तररित्या जर शिकून घ्यायचे असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्यानंतर तुमची काही जर मागणी असेल तर तीही त्या अध्यायासंदर्भात सुद्धा आपण इथे व्हिडिओ बनवणार आहोत. तोपर्यंत डॉक्टर ढोले सिंपल आयुर्वेदाला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.